मोठ्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करतोय। मुंबई महापालिकेचं पेंग्विनसाठीचं नवं टेंडर रद्द नाही। नवा खुलासा समोर येतोय। खर्च कमी करणार मुंबई महापालिकेकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलंय। पेंग्विनच्या खर्चासाठी काढलेलं 15 कोटीचं टेंडर होतं। या टेंडरवरून सुरुवातीला बातमी आली होती की हे टेंडर मागे घेण्यात आलंय। त्यावरून अनेकांनी प्रतिक्रिया दिली होती की या सगळ्यात महापालिकेचं स्वागत करण्यात आलं होतं। पण आता मात्र पेंग्विनची देखभाल ही पालिकेच्या अखत्यारीत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पेंग्विनच्या या वारेमाप खर्चावरून शिवसेनेवर अनेकांनी टीकाही केली होती। पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला अखेर मुंबई महानगरपालिकेनं मागे घेतलंय असं सुरुवातीला सांगण्यात आलंय। मात्र हे मागे न घेता हा खर्च आता महापालिका करणार आहे। या पेंग्विनसाठी लागणाऱ्या खर्चाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मित्रपक्ष काँग्रेस यांनी ठाकरे सरकारवर चांगली टीका केली होती। राज्य सरकारची गणेशोत्सवासाठी आता नियमावली समोर आली आहे। सार्वजनिक गणपतीचं फक्त ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे। प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन घेता येणार नाही आहे। राज्य सरकारनं गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे। नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचं दर्शन घेता येणार नाही, तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनलाईन तसंच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करून द्यावी असे निर्देश आता राज्य सरकारला देण्यात आले आहेत। गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाण्यासाठी गणेश भक्तांची आता लगबग सुरू झाली असून यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे। कोरोनाची दुसरी लाट उसरली तरीही ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे। असं असतानाही अगदी उत्साहात कोकणवासीय कोकणच्या दिशेने निघाले। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। गणेशोत्सवासाठी चाकरमानी हे आता कोकणाच्या दिशेने निघालेले आहेत। आपण जर पाहिलं तर एकंदरीत संपूर्णतः एसटी बस जी आहे ती आपल्याला इथे भरलेली पाहायला मिळते। कोकणवासीय जे आहेत ते आता गणेशोत्सवासाठी गौरी गणपतीसाठी आपल्या गावी निघालेले पाहायला मिळते। एकंदरीत जर आपण पाहिलं वृद्ध असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, ही सगळे जे आहेत ते दरवर्षी गणेशोत्सव हा कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्यानिमित्ताने निघालेले आहे। यंदा जर आपण पाहिलं तर कुठेतरी कोरोनाचं सावट होतं आणि या सगळ्यात गावी जायला मिळणार का नाही ही भीती जी आहे ती मनात होती। त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अनेक एसटी गाड्या ज्या आहेत त्या यंदा कोकणात सोडण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी या कोकणवासियांना दिलासा मिळालेला पाहायला मिळतो आणि त्यासाठी आता कोकणवासीय जे आहेत ते एसटीमधून आपल्या गावच्या दिशेने रवाना झालेले पाहायला मिळते। त्यामुळे आता थोड्याच वेळात जे ही एसटी दादर येथून रवाना होईल आणि हे सगळे कोकणवासीय जे आहेत ते इथून आपल्या गावच्या दिशेने रवाना होणार। त्यामुळे एकंदरीत दरवर्षीचा जो उत्साह असतो तो यावर्षी देखील आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे ज्याप्रमाणे आपण पाहिलं की कोरोनाचं असलं तरी भान ठेवत सगळ्या गोष्टींची काळजी घेत हे कोकणवासीय गणेशोत्सवासाठी उत्साहात अगदी धूमधडाक्यात आपल्या गावी निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या उभा आहे दादरला आणि दादरवरून आता कोकणाच्या दिशेने एसटी रवाना होते। आज चाकरमानी जे आहेत ते गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी निघालेले पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर संपूर्णतः नियमांचं पालन करत मास्क लावून हे चाकरमानी जे आहेत ते आपल्या गावच्या दिशेने गणेशोत्सवासाठी निघालेले आहेत। आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल एकंदरीत आता गणेशोत्सवासाठी तुम्ही गावी चाललेला आहात, एसटीने प्रवास करताय, काय सांगाल एकंदरीत काय भावना आहेत? एसटीने जो निर्बंध लावला होता त्याचा पाठपुरावा करून आज आम्हाला एसटीने किंवा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परिवहन मंत्री साहेब तसेच सिंधुदुर्गाचे परिवहन राज्यमंत्री पालकमंत्री साहेब यांच्याकडे पाठपुरावा केल्याच्या नंतर आम्हाला ज्या काही अटी लावण्यात आल्या होत्या त्या अटी आम्ही शिथिल करून घेतलेल्या आहेत आणि आज आमचा कोकणवासियांचा मोठा विजय आहे हे मी सिद्ध करतो। काय सांगाल एकंदरीत आता गणेशोत्सवासाठी गावी जातात मात्र रस्ते जे आहेत ते थोड्याफार प्रमाणात खराब आहेत, त्याचा त्रास जाणवणार आहेत, काय मागणी असेल सरकारकडे आजच्या दिवशी? शासनाला आम्ही त्या पद्धतीचं नियोजन दिलं होतं की जेणेकरून आम्हाला जे रस्ते आहेत ते व्यवस्थितरित्या करून आम्हाला पाहिजे होते, परंतु त्याने आम्हाला तसं आश्वासनसुद्धा दिलं होतं की गणपती येण्यापूर्वी सर्व प्रकारचे जे कोकणामध्ये महामार्ग आहे तो पूर्णपणे दुरुस्त करून देण्यात येईल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं, पण ते तसं काय करून दिलं नाही। ह्याच्यात आम्हाला थोडीशी खंत वाटते। परंतु आम्ही सर्व कोकणवासीय गावी निघालो आहे, पण आता नाईलाज आहे आमचा
तर ह्याच्या पुढे शासनाने ह्याकडे पूर्णतः चांगल्या प्रकारे लक्ष देऊन कोकणवासियांना चांगला दिलासा द्यावा ही आमची इच्छा आहे. एकंदरीत संपूर्ण आता बस जी आहे ती आपल्याला फुल असलेली पाहायला मिळते. त्यामुळे चाकरमान्यांचा हा उत्साह जो आहे तो आपल्याला कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवासाठी जाताना पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन निकेशसह धनंजय दळवी, लोकशाही न्यूज, मुंबई. सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. त्यात अनेक गणेश मंडळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या गणपतीच्या मूर्ती विराजमान झाल्यानं भक्तांची उत्कंठा शिगेला पोचली आहे. मरोळमधील शिवगर्जना तरुण मित्र मंडळानंही दरवर्षीप्रमाणे यंदा आगळ्या वेगळ्या गणपतीची सजावट आणि मूर्ती साकारली आहे. कोरोना लसीसंदर्भात सुद्धा अनेक जणांच्या मनात आजही शंका कुशंका आहेत. ती भीती कुठंतरी कमी व्हावी आणि पूर्ण महाराष्ट्र हा लसवंत होऊन आपण कोरोनामुक्त व्हावं याकरता बाप्पाची मूर्ती कोविड वॅक्सिनच्या बॉटलवर बसवण्याचा संकल्प या मंडळानं केला आहे. मी सध्या उभा आहे मरोळ परिसरात. मरोळ परिसरातील मरोळचा मोरया या ठिकाणी मी सध्या आहे. जर आपण पाहिलं तर एकंदरीत सगळीकडे आता ही तयारी लगबग सुरू असताना सगळ्या भक्तांची उत्कंठा जी आहे ती शिगेला पोचलेली आहे. आणि यातूनच मरोळमधील शिवगर्जना तरुण मित्रमंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त एक सामाजिक संदेश जो आहे तो नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक पाऊल पुढे उचललेलं पाहायला मिळतं. आणि एक आगळीवेगळी गणपतीची मूर्ती जी आहे ती साकारलेली आहे. जर आपण पाहिलं तर आजही कोरोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडलेलो नाही आहे. उलट तिसऱ्या लाटेचा भय जो आहे तो देखील आता जाणवायला लागलेला आहे. आणि त्यातच वॅक्सिन म्हणजे कोरोना लस जी आहे ती घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी या सगळ्या लसीकरणासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी मंडळाने एक पाऊल पुढे उचललेलं पाहायला मिळते. कारण की अनेकाच्या मनात जे आहे शंका कुशंका आहेत, भीतीचं वातावरण आहे लसीकरणाला घेऊन. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राचा किंवा देश हा संपूर्ण कोरोनामुक्त व्हावा आणि प्रत्येकाने लसीचा डोस घ्यावा यासाठी ही मूर्ती जी आहे ती वॅक्सिनच्या बॉटलवर बसलेली पाहायला मिळते. आपण पाहू शकतो बाप्पा जो आहे तो वॅक्सिनच्या बॉटलवर विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि संपूर्णतः ही कागदाची मूर्ती आहे. कागदाच्या लगद्यापासून या श्रींची मूर्ती जी आहे ती बनवण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश हा कोरोनामुक्त व्हावा असाच एक भाव घेऊन जो आहे ते बाप्पा चरणी ठेवलेला. आणि यंदाची संकल्पना ही जी आहे ती हटके आणि सगळ्यात वेगळी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण थेट या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत माझ्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, काय सांगाल एकंदरीत सध्या कोरोनाचा माहोल आहे आणि यात तुम्ही अशी ही संकल्पना कुठून सुचली, काय सांगाल या सगळ्या संदर्भात? गणेशाची जी मूर्ती आहे ती गणेश आपल्याला वॅक्सिन आपल्याला एक देतो आहे, एक प्रसाद म्हणून आपल्याला देतो आहे वॅक्सिन. तो प्रसाद म्हणून त्यांनी घ्यावा आणि त्यांचे दोन डोस ते पुरे करावे आणि आपला करोना जो आहे तो आपल्या हद्दपार व्हावा, आपल्या पूर्ण देशातून, महाराष्ट्रातून, देशातून पूर्ण हद्दपार व्हावा ही आमची मंडळाची भावना आहे. गेली 12 वर्ष आम्ही एक कागदी मूर्ती आणि पर्यावरणपूरक आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. आम्हाला गेली 54 वर्ष झालेली आहेत मंडळाला. तर 54 वर्षाचा प्रवास आहे हा. व यावर्षी आम्ही एक विचार केला की सर्वजण घाबरतात की वॅक्सिनेशनला घेऊन सर्वजणांच्या मनात एक भीती आहे. तर आम्ही बोललो की एक वॅक्सिनेशनवरतीच आपण एक मूर्ती करूया की सिरिंज जी बॉटल आहे वॅक्सिनची त्याच्यावरती आपण मूर्ती विराजमान करून एक काहीतरी लोकांना संदेश देऊया. व मला प्रथम शिवगर्जना तरुण मित्र मंडळ व मरोळचा मोरया यांच्याकडून कोविड योद्ध्यांना खरंच मानाचा मुजरा सर्वांसाठी. सगळ्यांनी वॅक्सिन घ्यावी आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत हा कोरोनामुक्त व्हावा हीच एक भावना आणि हीच एक मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांची बाप्पाकडे असलेली पाहायला मिळते. कॅमेरामॅन निकेशसह धनंजय दळवी, लोकशाही न्यूज, मुंबई. लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे. गणरायाच्या मूर्ती विविध रूपात साकारल्या जात आहेत. पण वसई तालुक्यातल्या भाताने गावच्या कौशिक जाधव या कला शिक्षकानं चक्क फळभाज्यांवर गणरायाच्या विविध रूपातील प्रतिकृती साकारल्या आहेत. यासाठी कांदे, बटाटे, गाजर, भोपळा, मिरची, फ्लॉवर या फळभाज्यांवर रंग भरून त्यात गणरायाला प्रतिकृत केले आहेत. कौशिक जाधव हे भाताने येथील एका संस्थेच्या शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ही कला ते विद्यार्थ्यांना अवगत करून देत आहेत. हे विशेष. हे चित्र पेपरवर नसून फळभाज्यांवर रेखाटलेले आहेत. हे चित्र रेखाटण्यासाठी मी वॉटर कलरचा उपयोग केलेला आहे.
अष्टविनायक गणपती हे मी फळभाज्यांवर साकारून असा अनोखी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या फळभाज्यांवर रेखाटण्याचा माझा असा हा पहिलाच प्रयत्न होता. यासाठी मी फळभाज्यांमधील कांदा, बटाटा, वांगा, गाजर, भोपळी मिरची, फ्लॉवर, टॅमॅटो, अद्रक याचा उपयोग केलेला आहे. तर हे करण्यासाठी मी वॉटर कलरचा उपयोग करून ही चित्रे रेखाटलेली आहेत. गणपती उत्सवासाठी आता शिवसेनेच्या वतीनं कल्याण डोंबिवलीतून 200 मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं ही बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनं चाकरमानी हा मेटाकुटीला आला होता. अशी परिस्थिती आता उगातलेल्या गणेशोत्सवात आपल्या गावाकडे जाण्यासाठी अनेकांना उधार उसनवारीनं पैसे घ्यावे लागत आहेत. मोफत बस सेवेमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला आहे. बातमी राजकीय सरसकट युती होईल अशी सध्या स्थिती नाही आहे. परिस्थिती बघून आपण निर्णय घेऊ. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हे मोठं राजकीय विधान केलंय. शिवसेना काँग्रेस विरोधात सध्या राष्ट्रवादीची नाराजी आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. स्वबळासंदर्भात राष्ट्रवादीचं हे सूचक वक्तव्य पाहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवर जे काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीच्या अनुरूप आघाडी किंवा युतीच्या बाबतीत निर्णय होईल. सरसकट आघाडी किंवा युती होईल अशी परिस्थिती नाही. स्थानिक परिस्थिती बघून ते सगळे निर्णय भविष्य काळामध्ये घेण्यात येईल. जे काही मतदारसंघातले जागा रिक्त झालेल्या आहे ओबीसीचा, तात्काळ ते निवडणुका होऊ शकते ज्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी ओबीसी जागेवर जे जागा रद्द झालेली आहे त्या ठिकाणी ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे. आमची भूमिका आधीपासून स्पष्ट आहे की जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नये. पण एखादा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला तर त्या बाबतीत या प्रकारचा निर्णय राहील. दोन पक्षाच्या सरकार असताना ही तक्रार होती. कधी कधी एक पक्षाच्या तक्रार असताना पण आमदारांच्या तक्रार असते. पण जेव्हा 3 पक्षाच्या तक्रार आहे, प्रत्येक प्रश्न सुटू शकता असं नाही. प्रत्येक आमदार किंवा जे प्रभूत उमेदवार आहे त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी ही बैठक आपण आयोजित केल्यानंतर हे जे सरकारमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री आहे त्या प्रश्नाकडे लक्ष घालतील आणि ते कसं सोडवता येईल त्यासाठी आम्ही पुढे लक्ष घालू. कोरोनाची तिसरी लाट आधीच आली असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मंगळवारी म्हणाल्या होत्या. मात्र आता त्यांनी हे विधान मागे घेत कोरोनाची तिसरी लाट दारावर येऊन पोहोचली आहे असं म्हटलंय. मी मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आली आहे असं म्हटलं नव्हतं. मंत्री नितीन राऊत म्हणाले होते की नागपुरात तिसरी लाट आली आहे, त्यामुळे आता तिसरी लाट आपल्या दारावर आली असून खबरदारी घेणं गरजेचं आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मला सगळ्यांना सांगायचं आहे की तिसरी लाट ही आपल्या मुंबईत अद्याप आलेली नाही. फक्त येऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे. इतर जे आपण राज्यांमध्ये बाजूच्या शहरांमध्ये बघतो आहे, ऐकतो आहे, तर आपण ती काळजी घेतली पाहिजे. माझ्या बोलण्याचा विपर्यास होणार असेल तर याच्यानंतर अशा चॅनलला मी बाईट देणार नाही. या पद्धतीने पेगवीन आणले गेले आणि हे ते पण सुद्धा आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले. बरं, ते प्रयत्न काही काल परवा आणि वर्षाचे नाही, 10-15 वर्ष त्याच्यावर मेहनत घेत आहेत. सगळे मिळून तिथले असलेले महानगरपालिका मेहनत घेते, राज्य सरकार मेहनत घेते. आज लोक बघतायत की पेगवीन आल्यानंतर एक आम्ही ज्याला राणीची बाग म्हणतो तसं तिचं नाव वीर जिजामाता भोसले उद्यान आहे, पण आपण आवडीने राणीची बाग म्हणतो. त्या राणीचा बागचा आज अट्रॅक्शन हे पेगवीन झालेलं आहे आणि या पेगवीनमध्ये सगळे जाऊन एन्जॉय करतायत. आणि आता बातमी देवेंद्र फडणवीस यांची. देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या विषयावर आज आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बेळगावमध्ये पराभव मराठी माणसाचा नाही तर संजय राऊतांच्या अहंकाराचा झाला आहे पराभव असं त्यांनी म्हटलंय. तर त्याचवेळी चिपी विमानतळाबद्दल त्यांनी राणे यांच्या बाजूनं भूमिका मांडली आहे. त्याचवेळी खासदार तडस यांच्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तयार करण्यामध्ये राणे साहेबांचा जो सहभाग आहे हा कोणीच नाकारू शकत नाही. त्या काळामध्ये राणे साहेबांच्या पुढाकारानेच याचं काम सुरू झालं आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री असताना हे काम आम्ही पूर्ण केलं आणि त्याचं एक आम्ही उद्घाटन देखील केलं
आता तिथनं फ्लाईट उडणार आहे. खऱ्या अर्थानं ते विमानतळ जे आहे हे आता त्या ठिकाणी एक प्रकारे त्याची सुरुवात होते आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्याच्या संदर्भात एवढंच बोलू इच्छितो, बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही, कारण मराठी माणूस पराभूतच होऊ शकत नाही. बेळगावमध्ये संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झालेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये 15पेक्षा जास्त मराठी लोक आहेत. त्यामुळे मराठी माणसाचा पराभव आणि एखाद्या पक्षाचा पराभव या दोन गोष्टी सारख्या असू शकत नाही. मराठी माणूस हा पराभूत होऊच शकत नाही. आज रामदास तडसजी यांच्याशी मी बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा आणि ती जी काही महिला आहे त्यांचं रजिस्टर्ड मॅरेज झालेलं होतं आणि त्यातनं काही त्यांच्यामध्ये दुरावा आहे. त्या मुलीचे काही ग्रीव्हन्सेस आहेत. मला असं वाटतं की त्यातनं जी काही कायदेशीर कारवाई आहे ती त्या ठिकाणी होईल. मी रामदासजींना एवढाच सल्ला दिला की शेवटी या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त समन्वयाने घडल्या पाहिजे आणि कायद्याचा कुठे अवमान होऊ नये एवढं त्यांनी बघावं. दरम्यान फडणवीस यांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतलाय. त्यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र भाजपानं फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचंच आहे की नाही एवढं त्याने आज स्पष्ट करावं. तो कोणाचा काय अहंकार आहे तो नंतर बघू. मराठी एकजुटीत बेळगावात विजय झालाच पाहिजे असं बोलणं अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच आता ठरवू द्या असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलंय. मागील अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे. हा प्रकल्प कधी पूर्ण होणार हा खरा प्रश्न आहे. हा प्रकल्प अनेक वर्ष पूर्ण का होत नाही? केंद्राचा महामार्ग पूर्ण होत नसल्यानं राज्यानं 70,000 कोटींच्या मुंबई सिंधुदुर्ग एक्सप्रेस वेचा घाट घातलाय. पाहुयात लोकशाहीचा हा विशेष वृत्तांत. स्वराज्यभूमी कोकण महामार्ग झालाच पाहिजे. मुंबई गोवा महामार्गाचं काम का रखडलं? रखडलेल्या महामार्गामुळे कोकण एक्सप्रेसवेची घोषणा. कोकण एक्सप्रेसवेच्या माध्यमातून केंद्राला शह देण्याचा प्रयत्न. केंद्राच्या रखडलेल्या महामार्गावर राज्याचा 70,000 कोटींचा उतारा. एकीकडे मुंबई गोवा महामार्ग, दुसरीकडे रेडी रेवस सागरी महामार्ग आणि आता ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे. हे ऐकून तुम्ही म्हणाल कोकणाला जाण्यासाठी अशा किती वाटा केल्या जात आहेत? सध्या मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे, मात्र ते अनेक ठिकाणी रखडलेलं दिसतंय. त्यातच आता राज्य सरकारनं 70,000 कोटींच्या मुंबई सिंधुदुर्ग कोकण ईवेचा प्रस्ताव ठेवलाय. या प्रकल्पाचं नाव ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेसवे आहे. त्याचा सर्वे ड्रोनच्या माध्यमातून केला जाणार आहे. गोवा जो कोकणमधला जो एक्सप्रेसवे आहे, द्रुतगती मार्ग आहे, ॲक्सेस कंट्रोल रस्ता आहे, तो देखील MSRDC ते हाती घेते. त्याचं DPRचं काम चालू आहे. आज जे काही 8, 10, 15, 12 तास लागतात ते निम्म्यावर ते अंतर येईल. लोकांना प्रवास अपघातमुक्त होईल आणि सोयीचा होईल यासाठी MSRDC काम करते. गणेशोत्सव आला की कोकणासाठी अशा घोषणा होताना दिसतात. वर्षानुवर्षे अशा घोषणा महाराष्ट्र पाहतोय, ऐकतोय. केंद्र सरकारच्या मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू असताना नवा ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेसवेचा प्रस्ताव आलाय. आता प्रश्न असा उपस्थित होतोय, केंद्राकडून म्हणजेच नितीन गडकरींच्या खात्याकडून महामार्गाचं काम सुरू असताना नव्या रस्त्याची घोषणा कशासाठी? तर मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार हे खुद्द केंद्र सरकार देखील सांगू शकत नाही. अनेक वर्षांपासून या रस्त्याचं काम रखडत सुरू आहे. आणखी किती पिढ्यांना या रस्त्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळेल हे गडकरीच जाणो. आता आपण दुसरी बाजू पाहूया. राज्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धीचं काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. म्हणजे राज्य सरकारनं मनावर घेतलं तर कोकणासाठी 70,000 कोटींचा 400 किलोमीटर लांबीचा प्रकल्पही ते तेवढ्याच जिद्दीनं पूर्ण करू शकतात.
परंतु कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण असताना 70,000 कोटींची तजवीज शक्य आहे का? की त्यापेक्षा केंद्र सरकारवर दबाव टाकून महामार्गाचं काम वेगानं करून घेणं अधिक सोयीचं होईल? कोकणातील विकास कामांचा वेग कायम पूर्वगती नसतो. काटशहाचं राजकारण ही कोकणाची नेहमीचीच रड असते. मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू असताना 70,000 कोटींचा घाट घालून राज्य सरकारनं कोकण इवेचा प्रस्ताव का ठेवला? यात खरोखरच कोकणाचं हित आहे की कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मागे टाकण्याचा घाट आहे? सध्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या तारखेवरूनही केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात वादाची ठिणगी पडली. कोकणवासियांच्या नशिबी नेहमी वादावादी आणि राजकारण येतं हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. नालासोपाऱ्यात लसीकरण केंद्रावर आज बाचाबाची झाली. बविया आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. चक्रधर लसीकरण केंद्रावरची घटना आहे. लसीकरणाच्या श्रेयवादाची ही लढाई आहे. लसीकरण मनपाकडून झाल्याचं मनपाचं स्पष्टीकरण करण्यात येत आहे. नालासोपाऱ्यातील चक्रधर लसीकरण केंद्रावर बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आज चांगलीच जुंपल्याचं चित्र पाहायला मिळालं. लसीकरणाच्या श्रेय घेण्यावरून बविया आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. मात्र पालिकेने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत लसीकरण पालिकेकडून आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. सेंटर के पास आने के लिए लोगों को दूरी गिरती है तो आधा दूसरी जगह डाले. ये पाटनकर के वैक्सीन सेंटर के बाजू में 200 फीट पे ही दूसरा वैक्सीन सेंटर का ज़रूरत क्या है? ये महापालिका आयुक्त किसी के बोलने पे, किसी के इशारे पे दे रहे, कोई पक्ष के बोलने से दे रहे क्या? ये हमारा इसमें ऐसा हमको उनको पूछना है और हमको यही बोलना है कि सारस्वत हॉल का वैक्सीन सेंटर बंद करके थोड़ा 2-3 किलोमीटर या 2 किलोमीटर बाजू में उधर के लोगों को उसकी आसानियत, तो उधर के लोग वहाँ नज़दीक जाके वैक्सीन कर सके, ऐसी आसानियत उनको मिले, ऐसे जगह वैक्सीन करने की हम अभी मांग रखने वाले. आम्ही 250 लोकांना, स्थानिक लोकांना लसीकरण करून दिले. यावेळी ज्या घटना गेल्या त्याच्यात कुठचाही पक्षाचा किंवा हा हेतू नव्हता, आमचा कुठच्याही पक्षाचा बॅनर नव्हता. फक्त नगरपालिकेला मदत करणं आणि स्थानिक लोकांना व्यवस्थित लसीकरण मिळणं, धक्काबुक्की न करणं हा आमचा प्रांजळ हेतू होता. त्या हिशोबात आम्ही त्या सगळ्यांना लस द्यायला सफल झालो. मी महानगरपालिकेचे आभार मानतो. वो लोगों को बुलाया जाता है हमारी आशाओं से और हमारी जो सिस्टर थी एएनएम और हमारे कर्मचारियों की तरफ से वहाँ पे एक छोटा सा लसीकरण क्षेत्र, अब लसीकरण सत्र आयोजित किया जाता है. वहाँ पे किसी पार्टी का, कोई नेता का, कोई पक्ष का हाथ नहीं होता है. ओनली नगर पालिका मतलब वही वो हैंडल करती है और वही वो सत्र आयोजित करके संपूर्ण तरह से कंट्रोल करते. केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांनी वेळोवेळी आक्षेप देखील घेतले आहेत. मात्र अखेर या प्रकल्पाचं काम सुरू झालं आणि त्यासाठी जमीन अधिग्रहणाचं काम हे युद्धपातळीवर करण्यात येतं. याच दरम्यान या ठाण्यातील बुलेट ट्रेनच्या मार्गासाठीचा जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव गेल्या 1.5 वर्षापासून रखडला होता. बुधवारी झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अचानक हा विषय चर्चेला आला आणि कोणत्याही चर्चेविनाच त्यावर मंजुरी देण्यात आली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग आता ठाणे पालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासान, बेतवडे आणि म्हातारडी या गावातून जाणार आहे. तसंच म्हातारडी येथे बुलेट ट्रेनचं स्थानक उभारलं जाणार आहे. या प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं काही वर्षापासून राबवायला सुरुवात केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मालकीची जागा मात्र मंजुरीविना अडकून पडली होती. प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या खाजगी जमिनीसाठी प्रति हेक्टर 9 कोटी मोबदला दर निश्चित करण्यात आला होता. अनधिकृत बांधकामांसाठी बदनाम असलेली केडीएमसी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही दिवसांपूर्वी डीपी रस्त्यात येणाऱ्या 6 मजली बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या इमारतीवर कारवाई न करण्यासाठी केडीएमसी अधिकाऱ्यांनी लाखो रुपये उकळल्याचा आरोप बिल्डरनं केला आहे. तर या प्रकरणाची चौकशी करून दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलंय. बिल्डरसोबत एका हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांच्या या चर्चेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यावर एकच खळबळ उडाली आहे. या बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही.